हॅलो मित्रांनो, आज शौर्याचं आहे गॅदरिंग. तर आम्ही दोघं आलेलो आहे इथे शौर्याच्या गॅदरिंगला. चल इथे एंट्रीला सुंदर अशी रांगोळी काढली आहे. चल शौर्य आणि मी आता आतमध्ये एंटर करत आहे. मला गॅदरिंगसाठी 11:30लाच बोलवलं होतं. आता 11:45 वाजले ते. इथे आता तयारी चालू आहे गॅदरिंगची. तर इथं गॅदरिंग मधली काही मुलं आणि त्यांचे पालक सुद्धा आलेले आहेत. तर हा हॉल पुण्यामधील औंध गावामध्ये आहे आणि या हॉलचं नाव आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी. तर शौर्याच्या गॅदरिंगसाठी हा हॉल सिलेक्ट केला आहे. शौर्याने मी खाल्लेलं आहे. शौर्याचं थोडंसं डान्स काय करणार आहे? डान्स कुठं करणार डान्स? गणेशखिंड पुणे 16च्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी जमलो आहोत. या स्नेह मेळाव्यात आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे, पालकवर्गांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, आपणा सर्वांचे मी शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करते व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने आपण दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन बालके सुदृढ व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शाळेत स्पर्धांचे आयोजन केले जाते. विविध स्पर्धेत बक्षिसे मिळवलेल्या बालचमूंचे यादी वाचन करत आहे पालक संघाच्या सदस्य. आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या मुलांसाठी सगळ्यांनी श्लोक पसायदान यामध्ये पाठांतर तिचं उत्कृष्ट आहे. छान टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. बक्षीस मिळवलेल्या पालकांची नावे: सौ गोळे पालवी महेश, रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक व हस्ताक्षर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी सत्कार करावा. गोळे पालवी महेश, तिने रांगोळी आणि हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक मिळाला. रांगोळीमध्ये प्रथम, हस्ताक्षरमध्ये द्वितीय. त्यांचा सत्कार आपल्या शाळेच्या उडत येते. चोचीत खाऊ आहे बरं का तिच्या. अगं चिवताई, तुझ्या चोचीतला खाऊ दे ना ग आम्हाला. आणि हे बघ चिवताई, अंगणातून उडून जाऊ नकोस हा. खेळ ना ग आमच्याशी.
कशी आहेस ग तू? तुझं मेणाचं घर आहे ना अजून? त्यात कोण कोण राहतं ग? अगं बघ बघ, काव 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 आवाज येतोय ना. अगं कावळे दादा आले वाटतं. बघ ना ग, कावळे दादा भिजलाय, थरथरतोय तो. त्याचं घर ना पावसात वाहून गेलंय. चिवताई, कावळे दादाला आपल्या घरात घेशील ना ग? भिजलाय ग तो, थंडी वाजते त्याला. त्याला घरात घे आणि त्यालाही खाऊ दे आणि आम्हाला पण खाऊ दे. मग आपण सगळे मित्र होऊया आणि छान छान नाचूया बरं का. बघूया मित्रांनो, आपले बालकलाकार हेच सांगतायत आता या पुढच्या नृत्यातून. चिवताई चिव माझ्या अंगणात ये, चोची त्याला खाऊ तुझ्या, दे ग मला दे. बघूया.
झालाय, आता आम्ही घरी निघालोय. चलो. शौर्यचा डान्स झालेला आहे, आम्ही निघालेलो आहे घरी. शौर्य भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.